तर आम्ही अर्ध्या रस्त्यातून वापस का चालू हे बघण्यासाठी संपूर्ण ब्लॉग बघा. तर रामराम भावांनो, आज जायचं होतं आपल्याला शेगावला. तर मस्तपैकी फ्रेश होऊन आपण आले आपल्या ब्लॅक घोड्याकडे. आपल्या घोड्याने लावली चाबी. त्याच्यानंतर टापोटाप आपण गेले मित्राच्या घराकडे मित्राला घ्यायला. त्याच्यानंतर आदू बोलला ब्लॅक घोडा मी चालवणार. त्याच्यानंतर दिला त्याला ब्लॅक घोडा आणि बघा तो कसा पळतोय ब्लॅक घोडा. आद्याबाई पूर्ण दमून गेलता, त्यामुळे त्याने पाणी वगैरे पिलं. त्याच्यानंतर गेले आम्ही गाडी पार्क करायला पार्किंग मध्ये. त्यानंतर आद्याबाईने केली गाडी पार्किंगला. बघा किती मोठ्या गाड्या इथं. मग आले आम्ही डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये. मग दर्शन वगैरे घेऊन आमच्याकडे फिरवला कॅमेरा. त्याच्यानंतर प्रसाद घेण्यासाठी लागले आम्ही बारीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही छानपैकी प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आले बाहेर जाण्याच्या मार्गाने. त्यानंतर आपल्या जीवाभावाचे माणसं भेटले. त्याला म्हटलं तुम्ही द्या भाऊ आपल्या ब्लॉक मध्ये हा. त्याच्यानंतर आले आम्ही पार्किंग मध्ये. त्याच्यानंतर आद्याबाई जोड दिली चाबी. आद्याबाईला म्हटलं तू गाडी घेऊन ये. तोपर्यंत आम्ही बसले शावलीमध्ये. तेवढ्यात आद्याबाई बी आला. त्याच्यानंतर आम्ही निघाले पार्किंगच्या बाहेर जाण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला शेगाव मधनं जायचं होतं डायरेक्ट खामगावला. टापुटा आपला ब्लॅक घोडा टाकला डायरेक्ट खामगावच्या दिशेने आपण जायसाठी. आपल्या ब्लॅक घोड्याला आद्याबाईला पडावत होता आणि आपल्याला शोरूम वर काम होतं खामगाव मध्ये. आपल्या ब्लॅक घोड्याचं थोडं काम करायचं होतं. आपल्या मित्राने आणला आपला ब्लॅक घोडा शोरूम खाली. त्या बाईला सांगितलं हे रिंग काढून आपल्याला कॅप वाले रिंग लावायचे. त्यानंतर बाईने खोडला लाईट. त्यानंतर फायनल असा दिसत होता आपल्या गाडीचा लाईट. त्यानंतर या भावाने आपला ब्लॅक घोडा बाहेर काढून दिला शोरूमच्या. त्यानंतर आपल्या ब्लॅक घोड्याला घेऊन आपण निघाले घर जाण्यासाठी. त्यानंतर थोडं समोर जात नाही तर आपल्या मित्राला फोन आला, म्हणे तुम्हाला वापस जावं लागते. मग काय हो घरकान फिरवले आपल्या ब्लॅक घोड्याला वापस जाण्यासाठी. त्यानंतर परत आले आम्ही शोरूमला. तिथून मित्राच्या गाडीसाठी मॅकविल घ्यायचं होतं, ते घेऊन आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. आता ब्लॅक घोडा तुमचा भाऊ पडवत असल्यावर म्हटल्यावर ब्लॅक घोडा तर जोरातच पडणार ना. आपल्या ब्लॅक घोड्याला थोडा आराम देऊन आम्ही पण थंड वगैरे पिलं. थंड पिणं झाल्यानंतर आम्ही निघाले टापोटाप घरी जाण्यासाठी. बस आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.